नमस्कार, मी सिद्धार्थ बोडके. 31 ऑक्टोबरला आमचा चित्रपट रिलीज होतो आहे, पुन्हा शिवाजीराजे भोसले, आणि आज त्याच्या प्रमोशनसाठी मी नाशिकला आलो आहे. आणि मी नाशिकचा आहे, त्याच्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तर सगळ्या नाशिककरांना मला सांगायचं आहे की जास्तीत जास्त संख्येने ही फिल्म बघा. ही फिल्म फार महत्त्वाची आहे. शेतकरी आत्महत्या ह्या एका गंभीर प्रश्नावर त्याच्यावर नुसते प्रश्न नाही निर्माण केलेले, त्याच्यावर सोल्युशन देण्याचा पण प्रयत्न केला आहे. ॲट द सेम टाईम एक त्याचं सादरीकरण पण जे आहे त्याच्यामध्ये खूप ॲक्शन सिक्वेन्सेस आहेत, खूप ज्वलंत डायलॉग्स आहेत. तर मला असं वाटतं ही फिल्म तुम्हाला सगळ्यांना आवडेल. सो फिल्म तर चांगली आहेच, आणि एक नाशिककर मी आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना पर्सनली रिक्वेस्ट करेन की प्लीज जा आणि हा चित्रपट बघा. मी ह्या चित्रपटासाठी पहिलं ब्रीफ जे होतं तर मला सरांनी बॉडी बनवायला सांगितली, एक काटक शेतकऱ्याची आणि एक वॉरियर बॉडी. सो त्याच्यासाठी एक खूप इंटेन्स फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन मला करायला सांगितलं. दुसरी गोष्ट याच्यासाठी महत्त्वाची होती की हे सगळं फिजिकल झालं. ॲक्शन मी कधीच केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप ॲक्शन आहे जे मी यापूर्वी कधीच केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक वेगळा अभ्यास करायला लागला. आणि बाकी इथून म्हणायचं असेल तर ते डिलिव्हर करताना तर ते सगळं संहितेत होतं. महेश सरांचं जे विजन आहे ते खूप क्लिअर होतं त्याच्यासाठी. तर त्यांना सरेंडर करून पूर्ण हे केलं. पण ह्या वेगवेगळ्या पद्धतीची तयारी या रोलसाठी निश्चित करायला लागली. सो ते थोडंसं चॅलेंजिंग पार्ट होतं. मी माझा जन्म सिन्नरचा आहे, माझी शाळा नाशिक, माझं कॉलेज नाशिक, त्याच्यामुळे कॉलेजमध्ये असताना मी थिएटर केलेलं आहे. मी नाशिकला असताना 5वीपासून आम्ही इथे बालनाट्य स्पर्धेमध्ये आम्ही काम करायचो. एक व्यावसायिक नाटक, माझी मैत्रीण पण इथे आली आहे स्वर्धा. तर आम्ही एक श्यामजय नावाचं नाटक करायचो, ज्याचे आम्ही जवळपास 550 प्रयोग केले होते. सो नाशिकपासूनच सगळी सुरुवात झाली. नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल कोणी जरी केला तरी ती खूप एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर त्या गांभीर्याने आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीने हा रोल करण्याचा आणि ते डिलिव्हर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. सो मी आय एम ग्रेटफुल. डेफिनेटली मला म्हणजे तो रोल कितीही वेळेला केला तरी आपण त्याला पूर्ण न्याय दिला आहे का हा प्रश्न नेहमीच होतो, कारण ती पर्सनॅलिटी तितकी मोठी आहे. तर आलं तर मी डेफिनेटली मला परत करायला आवडेल.